महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. बातमी आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी खास. पाहूया सविस्तर. तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील. आनंदाची बातमी असून एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र इच्छुक महिलांसाठी अर्ज मागविण्यात येत असून एकूण 9 रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये 1 अंगणवाडी सेविका, 8 अंगणवाडी मदतनीस पदांचा समावेश आहे. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 25 जुलै ते 28 जुलै 2026 या कालावधीत पार पडणार आहे, अशी माहिती महिला व एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी सविता भीमकर यांनी दिली. या भरतीमध्ये आडगाव खुर्द येथे 1 अंगणवाडी सेविकेचे पद भरले जाणार आहे. तसेच बिल्डा, बाबुळगाव खुर्द, पिंपळगाव, गंगादेव, बोधेगाव, बुद्रुक, वाटोळा, वाघोळा, बोरगाव, अर्ज आणि वाणेगाव येथे प्रत्येकी 1 अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती करण्यात येणार आहे. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. संबंधित गावातील स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक असून त्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र किंवा ग्रामसेवक व सरपंच यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष पूर्ण आणि कमाल 35 वर्षापर्यंत असावे. तसेच शासनाच्या नियमानुसार लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, वयाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रे जोडावीत. पात्र महिलांनी विहित मुदतीत अर्ज सादर करून या भरती प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. धन्यवाद.